मिठाई वाटप केलं। बातमी प्राप्तिकर कायद्याची। नवा प्राप्तिकर कायदा सुटसुटीत असून करदात्यांसाठी दिलासादायक आहे। यामुळे विवाद आणि अनुपालन खर्चात मोठी घट होणार आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे। या कायद्यात स्पष्टता असून सर्वसामान्यांना सहज समजेल अशा स्वरूपात तो मांडल्याचं प्रारंभ 2026 या देशव्यापी जनजागृती मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी आज दिल्लीत सांगितलं। छोटे व्यावसायिक आणि उद्योजक अर्थव्यवस्थेचं इंजिन असून त्यांच्यासाठी प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन योजना अधिक बळकट केली आहे। करदाते हे केवळ कर भरणारे नसून ते सरकार आणि जनता यांच्यातील संबंधांचा चेहरा आहेत, असं त्यांनी नमूद केलं। हा कायदा तयार करण्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी 75,000 कार्यतास काम केलं। जुन्या कायद्यातील 819 कलमं आता 536 वर आणली आहेत, तर 47 प्रकरणांऐवजी केवळ 23 प्रकरणं ठेवली आहेत। स्पष्टतेसाठी तक्ते आणि सूत्रांचा वापर केला असून येत्या 1 एप्रिल 2026 पासून हा नवा कायदा अंमलात येणार आहे, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं। बेकायदेशीर ऑनलाईन गेमिंगवर टाच आणण्याच्या